नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मागील 2 भागांपासून आपण उपयोजित लेखनाची उजळणी करत आलो आहोत. उपयोजित लेखनामधील अनेक लेखन प्रकार यावर आपण चर्चा करत आहोत. मागील भागात या लेखन प्रकारांपैकी पहिला प्रकार अर्थातच निबंध लेखन यावर आपण भर दिला होता. या निबंध लेखनामध्ये निबंधाचे 3 प्रकार, यातील वर्णनात्मक निबंध तसेच आत्मकथनात्मक निबंध याची आपण चर्चा केली. हे निबंध कसे लिहायचे हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितले. इतकंच नव्हे, मी तुम्हाला एक निबंध लिहूनही दाखवला. आज मात्र या निबंध प्रकारांपैकी उर्वरित प्रकार अर्थातच कल्पनात्मक निबंध यावर प्रामुख्याने आपण भर देणार आहोत. मुळात कल्पना म्हणजे काय? ज्या गोष्टी सत्यसृष्टीत घडत नाहीत, ज्या गोष्टी सत्यसृष्टीत घडत नाही त्या गोष्टी कल्पनेने अनुभवण्याचा ज्यावेळी मनुष्य प्रयत्न करतो त्यालाच आपण कल्पना असे म्हणतो. आणि त्याच गोष्टी ज्यावेळी आपण निबंधातून मांडतो तेव्हा त्याला आपण कल्पनात्मक निबंध असे म्हणतो. विद्यार्थ्यांनो, या निबंध प्रकारामध्ये कल्पनेला भरपूर वाव असतो. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, कल्पनाशक्तीला भरपूर संधी इथे मिळते. इतकंच नव्हे तर जर तरची भाषा वापरून या निबंधाचं लेखन तुम्ही रंजक करू शकता. रम्य कल्पनेच्या आधारे दिलेला विषय तुम्ही कसा खुलवता याला प्रामुख्याने इथे महत्त्व असते. मात्र तुमची कल्पना कधीही विषयाला त्याचबरोबर वास्तवाला सोडून असता कामा नये. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो, कल्पनेबरोबरच या निबंधामध्ये वर्णनाला देखील तितकंच महत्त्व असते. जरी इथे वेगवेगळ्या कल्पना मांडलेल्या असल्या तरी त्या एका सूत्रात गुंफण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच निबंधाला बांधेसूदपणा येतो. निबंधाची भाषा चटकदार असावी, आकर्षक असावी. आपले विचार त्याचबरोबर तुमच्या कल्पना सुसंगत मुद्देसूदपणे त्या मांडाव्यात. इतकंच नाही तर कल्पनेचा अतिरेकही इथे होता कामा नये. त्यापेक्षा भाषा हलकी फुलकी करा. मनोरंजक अशी असावी तुमची भाषा. भाषेत रंजकता असावी, सुबोधता असावी. विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला असाच या कल्पनात्मक निबंधावर आधारित एक निबंध लिहून देणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी तो निबंध लिहून घ्यायचा आहे. इतकंच नव्हे तर मी तुम्हाला गृहपाठासाठी देखील एक विषय देणार आहे आणि दिवाळीच्या सुट्टीत मात्र तुम्ही तो निबंध लिहायचा आहे. आजचा हा कल्पनात्मक निबंधाचा विषय कोणता ते जाणून घेऊया. आजचा विषय आहे बघा, शब्दच हरवले तर. आजचा विषय काय आहे बरं? शब्दच हरवले तर. खरोखरच शब्द हे किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आता हा निबंध लिहायचा कसा, आपली कल्पना इथे मांडायची कशी, हा निबंध आकर्षक कसा करायचा, मनोरंजक कसा करायचा, हे आता मात्र मी तुम्हाला निबंधातून सांगणार आहे. निबंधाचे मुद्दे आपण आधी बघूया. शब्दांतून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. शब्दांनी मागणी करू शकतो. शब्दांमुळे ज्ञानाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. शब्द हेच शस्त्र. शब्द सुखावतात, त्याचप्रमाणे दुखावतातही. शब्द देणे, शब्दांचे सामर्थ्य. आता विद्यार्थ्यांनो, हा निबंध कसा लिहायचा, आपल्या कल्पना कशा मांडायच्या हे बघूयात. आपल्या जवळचे शब्द हरवले तर आपण रडून वा ओरडून लक्ष वेधून घेऊ शकतो. पण अशाने सगळ्या भावना कशा व्यक्त करणार? मग हावभावांची भाषा स्वीकारावी लागेल.
शब्द ही आपल्याला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. शब्दांमुळेच आपण एका पिढीचा वारसा दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. एखादा शास्त्रज्ञ संशोधन करतो. संशोधनाचे काम पूर्ण होत नाही, पण त्याने शब्दात लिहून ठेवलेल्या संशोधनाचा पुढील पिढीला मात्र उपयोग होतो. आज हजारो वर्षापूर्वीचे आपले लेखन हे आपल्याला पूर्वजांची माहिती सांगतात. आपले रामायण, महाभारत, वेद, इंग्रजीतील शेक्सपियरचे ग्रंथ, वर्ड्सवर्थचे काव्य आजही आपल्याला आनंद देऊ शकते. ते केवळ शब्दांच्या द्वाराच. शब्द हे जसे आनंद देतात तसेच दुसऱ्याला दुखावतातही. म्हणूनच शब्द हे शस्त्र आहे असे म्हटले जाते. शब्दांनी मने जुळली जातात, तशी एखाद्या शब्दाने मने तुटू शकतात. काही जणांचे कठोर शब्द हे दुसऱ्याच्या मनाला दुःखी करू शकतात. म्हणूनच शब्दाला दुधारी शस्त्र असेही म्हटले जाते. शब्द देणे या दोन शब्दांना फार मोठा अर्थ आहे. आपण एखाद्याला शब्द देतो म्हणजे दिलेले वचन पाळतो. त्यामुळे असे शब्द हे फार मोठा आधार असतात. संस्कृत सुभाषितकार म्हणतात, सज्जनांचा शब्द ही दगडावरची रेघ आहे. काही शब्दांचे सामर्थ्य फार मोठे असते. सुभाषचंद्रांची सेना चलो दिल्ली या आदेशावर भारताकडे निघाली होती. वंदे मातरम या दोन शब्दांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फार महत्त्व आले होते. चले जाओ आणि भारत छोडो या गांधीजींच्या 4 शब्दांनी इंग्रजांचे साम्राज्य डळमळले होते. असे समर्थ शब्द म्हणजे मंत्रच असतात. म्हणूनच शब्द हे अनमोल आहे. ते हरवले तर आपण खऱ्या अर्थाने भिकारी हो. विद्यार्थ्यांनो, हा निबंध मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. तुम्ही हा लिहून घ्यायचा आहे. इतकंच नव्हे तर मी आता तुम्हाला स्वाध्याय म्हणून एक विषय देणार आहे आणि त्या विषयाचे सर्व मुद्दे तुम्ही नीट लिहून घ्या आणि येणाऱ्या तुमच्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मात्र निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. विषय बघूया कोणता आहे तो. फुलांना बोलता आले तर. पुन्हा मी विषय वाचते बघा. फुलांना बोलता आले तर. फुले सर्वांनाच आवडतात. त्यांचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करत असतो. सणासुदीला आपण जास्तीत जास्त फुलं वापरत असतो. सजावटीसाठी त्याचा वापर होतो, बरोबर. औषध म्हणूनही त्याचा वापर होतो. आता याच फुलांना जर बोलता आले तर कल्पना करा आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा. मुद्दे बघूयात. तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. फुले बोलू लागली तर माणसांचे आभार मानतील की माणसांना दोष देतील? फुले चोरणाऱ्यांना कोणते समाधान? सुगंध, औषधी उपयोग, सजावट, पूजा, आनंदाच्या व दुःखाच्या क्षणी साथ, मनोगत व्यक्त करण्यासाठी फुलांचा उपयोग.
विद्यार्थ्यांनो, दिलेले मुद्दे नीट समजून घ्या. फुलांचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे, बरोबर? रोज देवाची पूजा करण्यासाठी आपण फुलं वापरतो. औषधं म्हणून त्याचा उपयोग होतो, सजावटीसाठी त्याचा उपयोग होतो. आनंदाच्या क्षणी आपण त्याचा वापर करतो, दुःखाच्या क्षणीही ते आपल्याला साथ देत असतात. आणि त्यामुळे ही फुले बोलू लागली तर या विषयावर तुम्ही कल्पना करायची आहे आणि मुद्द्यांनुसार हा निबंध लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. शाळा सुरू झाली की मात्र तो आम्हाला आणून द्यायचा आहे. धन्यवाद.